शरीरामध्ये किती महत्वाचं आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. कारण की बघा आपण पाण्याचे महत्व व फायदे व तोटे व परिणाम. आपले शरीर आपले शरीर 60 ते 70% पाण्याने बनलेले आहे. शरीरात शरीर व्यवस्थित होण्यासाठी शरीरामध्ये योग्य त्या प्रमाणात पाणी भरणे गरजेचे आहे. साधारण प्रत्येकाने 20 किलो वजनास 1 लिटर पाणी प्यायला पाहिजे. आणि 40 किलो वजन जर असेल तर 2 लिटर पाणी प्यायला पाहिजे. 60 किलो वजन असेल तर 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे. 80 किलो वजन असेल तर 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे. आणि 100 किलो वजन असेल तर 5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. पण ते पाणी कसं पिलं पाहिजे? ते पाणी पहिले जुने लोक म्हणत होते की शिप शिप पाणी प्यायचं. त्याच्यामुळं तुम्ही कधीही बाहेरून आले किंवा कुठूनही आले तर घट 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 पाणी प्यायचं नाही. पाणी बसून पाणी प्यायचं. कारण ते जसं आपण घट घट पाणी पितो, पूर्ण बॉटल तोंडाला लावतो, तसंच आपल्या गुडघ्यामध्ये पाणी उतरते आणि मग गुडघे दुखायला आपल्याला सुरुवात होते. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो 100 किलो वजन जर असेल तर 5 बॉटल भरून ठेवायच्या आणि त्या दिवसातून आपल्या तेवढ्या पिणं झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, कधीही कुठेही बाहेर गेले तर तुम्ही आल्याच्या नंतर थोडे 10 मिनिटं बसायचं आणि त्याच्यानंतर पाणी प्यायचं. आणि पाण्याचे शरीरासाठी होणारे फायदे. नियमित योग्य प्रमाणात पाणी पिल्याने वजन वजन कमी होते. बघा, आपण पाणी पितो, आपण म्हणतो पाण्याने वजन कमी कसं काय होते? कारण की बघा, आपण जर भरपूर पाणी पिलं तर आपल्याला जेवण पण कमी धकते. आणि जेवण कमी धकलं की आपलं वजन सुद्धा कमी होते. कारण की आपण भरपूर पाणी प्यायचं. पाणी पिल्यामुळेच मग आपल्याला जेवण कमी धकते. आणि बघा, आपण म्हणतो की नाही, आहार नाही घ्यायचा. आपण काय करायचं, वर्कआउटच करायचं. आपण जास्त वर्कआउटला भर देतो. कारण बघा, ज्यावेळेस आपण वर्कआउट करतो त्यावेळेस आपल्या शरीरातलं वॉटर कमी होते, पाणी कमी होते. आणि मग आपण काय म्हणतो, पाणी कमी झाल्याच्या नंतर बघा, एक नारळ असते, नारळामध्ये ते पाणी सुकलं की नारळ सुकून जाते, ते चिंबायला लागते. तर बघा, तुम्हाला एकच सांगणं आहे माझं, की आपल्या शरीरातली वॉटर कमी झाल्याच्या नंतर आपलं वजन कमी होते. पण आपल्याला हे नसते माहित की आपल्याला अशक्तपणा येऊ शकते, थकवापणा येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही आहार घेऊनच वर्कआउट करा. असं आणि 24 हायड्रेट. आपल्याला आळस, थकवा किंवा वर्कआउट करल्याच्या नंतर दम लागतो, तर 24 हायड्रेट हे आपल्याला खूप खूप कामात येतो. आणि पाणी पिल्याने भूक कमी लागते. आवश्यक सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास पाणी घ्यावे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यात कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यात अनेकांना प्रचंड घाम येतो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता उद्भवू शकते. घाम आल्याच्या नंतर आपल्या शरीर आपण पुसतो किंवा आपलं जे पाणी आहे ते घामाच्या द्वारे बाहेर चाललं जाते किंवा मूलमूत्राच्या द्वारे चाललं जाते. त्याच्यामुळे आपल्या शरीरात उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप गरज आहे. पाण्याची उद्मदा होऊ शकते. आणि डिहायड्रेशन होते. प्रत्येकाने सकाळी उठल्यावर पाणी सर्वप्रथम पाणी पिल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. सकाळी पाणी पिल्याने पोटातील आम्ल शांत होण्यास मदत होते. सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याची सवय लागली तर चयापचय आणि पचनक्रिया वाढते. त्यामुळे जर तुमची त्वचा निस्तत होत असेल तर उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी पिले पाहिजे. पाण्यामुळे भिसरणाला चलन मिळते. त्यामुळे नवीन पेशी तयार होऊन त्वचा चमकदार बनते. सतत पाणी पिणे हे माणसाला वारंवार आजारी पडण्यास मदत होते. बघा, आपण आपण म्हणतो की पाणी पिल्याने आपण आजारी पडणार नाही. पण पाणी पिल्याने बघा, आपण वारंवार पाणी पिल्याने आजारी पण पडू शकत नाही. त्याच्यामुळे पाण्याला काय महत्व आहे, काय भूमिका आहे? बघा, माणूस कमीत कमी बघा, आपण 1 दिवस पाण्याशिवाय नाही जर अन्न घेतलं तर आपण 21 दिवस राहू शकतो. पण पाणी एक एक दिवस जर नाही घेतलं तर पूर्ण आपल्या शरीराचा पालापाचोळा होऊ शकतो. त्याच्यामुळं पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही, जगू शकत नाही म्हणलं तरी चालते. आणि ज्यांना थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो, अशा लोकांना पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. शरीरातील निर्जली करणारे थकवा जाणवतो. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. नियमित पाणी पिल्याने केसाचे सौंदर्य सुधारते. शरीरातील पाण्याची कमतरतेमुळे केस
खूप नाजूक होतात, केस कोरडे पडतात आणि निर्जीव होण्याच्या मागे शरीरातील पाण्याची कमतरता हे मुख्य कारण आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी डोकेदुखी सुरू होते. डोकेदुखी थांबण्याचे असेल तर भरपूर पाणी प्या. आता तुम्ही म्हणसाल की मॅडम त्या पाण्याचा संबंध आणि डोक्याचा संबंध काय आहे? पण बघा आपल्याला जर कोण्या दिवशी जर उपास असला, तर बघा चतुर्थी होती. चतुर्थीचं आपण काय म्हणतो की नाही फराळाचं नाही करायचं, काहीच नाही करायचं. आता पाणी नाही प्यायचं. पाणी पण नको आणि फराळाचं बी नको. पण त्या पाणी न पिल्याने आपले डोकं शांत राहत नाही आणि डोक्याला त्रास होतो. त्याच्यामुळे बघा मी काल दिवसभर 1 लिटर मध्ये एक पुडी 24 हायड्रेटची एक पुडी मी 1 लिटर पाण्यामध्ये टाकून ठेवली आणि दिवसभर ते असं घोट पीत राहिली. त्याच्यामुळे मला न याचा डोकेदुखीचा त्रास झाला आणि न उपासाचा त्रास झाला. कारण शरीरामध्ये पाण्याला किती महत्व आहे हे आपल्याला मानवी पहिल्या माणसांनी अगोदरच्या माणसांनी तर सांगितलंच, पण आपल्याला आता कळलं की खरंच पाण्याचे किती महत्व आहे. भरपूर पाणी पिल्याने मेंदू तजेदार राहतो. मनाची चंचलता शांत होते. त्यामुळे रागावर सुद्धा नियंत्रण होते. झोपण्यापूर्वी काही मिनिटाआधी आपण कमीत कमी 1 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. त्याने मूड चांगला राहतो आणि झोप चांगली लागतो. पाणी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी चांगले माध्यम आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवसा सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे आपल्या शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते. दिवसभरात शरीराला 4 ते 5 लिटर पाणी पुरेसे असते. तुम्ही जर शरीराच्या गरजेपेक्षा कमी पाणी पित असाल तर यांचा तुमच्या किडनीवर परिणाम होतो. पाण्यामुळे शरीरात नको असलेले घटक बाहेर टाकले जातात. आता बघा बद्ध गोष्टीचीही समस्या. तुम्ही आळस करून कमी पाणी पित असाल तर तुम्हाला बद्ध गोष्टीचा समावेश सामोरं लागू शकते. कारण कमी पाणी पिल्याने पचन संस्थेवर परिणाम होते. त्यामुळे दिवसभरात योग्य पाणी पिल्याने पचन संस्थेचे जे कार्य सुरळीत राहते. आता बघा मूत्र मार्गाला संसर्ग. आता सतत कमी पाणी पिल्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होण्याची शक्यता आहे. कमी पाणी पिल्यामुळे नको असलेले घटक शरीरातून जमा होऊन मूलमूत्राच्या द्वारे संसर्गाचा धोका वाढू शकतो. थोडक्यात मूत्रमार्गातील जागी हे बघा आता महिलांना मला एकच सांगायचंय, सर्व महिला आहेत सांगायला काय हरकत नाही. कारण आपण कमी पाणी पिल्याने आपल्याला महिलांना लघवीच्या जागी जळजळ करते आणि त्याच्यामुळे पाणी शक्यतो जास्त प्यायचं. त्याच्यामुळे मूत्रमार्गालाही आपल्या त्रास होत नाही. आणि याच्या त्वचेच्या समस्या. कमी पाणी पित असले तर तुमची त्वचा कोरडी निर्जीव दिसायला लागते. बघा आता आपली त्वचा सुद्धा आपण जर कमी पाणी पिलं तर असं कोरडी त्वचा दिसते. सुकून तेच त्वचा दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्वचाला सुद्धा पाण्याची किती महत्व आहे हे सुद्धा आपल्याला इथं सांगता येईल. तुमची त्वचा सुद्धा चमकदार दिसेल आणि चमक हलण्याचे दिसून येते. जर वेळेत पाणी दिले तर त्याची तजेलदार व खलखलीत होऊ शकते. मेंदूच्या कार्यामध्ये समस्या. जी लोक कमी पाणी पितात त्याच्यात एनर्जी लेवल कमी असल्याचे दिसून येतात. तसेच त्यांचा मेंदूही काम करू शकत नाही. तसेच म्हणत आहेत सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिल्याने तुमचे पोटाचे दुःख राहते. रक्तदाब व्यवस्थित राहतो. जेवणानंतर अर्ध्या तासाने बघा आपण जेव्हा जेवण करतो आणि जेवताना शक्यतो पाणी प्यायचं नाही. बघा तुम्ही आपण ज्या वेळेस जेवण करतो त्यावेळेस आपण ताटामध्ये असा काला मोडून टाकतो. त्याप्रमाणे आपली स्थिती होते. कारण जेवण करताना शक्यतो पाणी प्यायचं नाही.
कारण की एका ताटामध्ये जर आपण जर काला मोडला किंवा एक पोळीचा जर काला मोडला तर बघा आपल्या शरीरामध्ये तसंच होते. काला मोडून जर जेवलो तर आपण एक घास खाल्ला, पाणी पिलं, एक घास खाल्ला, पाणी पिलं, तसं आपल्या शरीरामध्ये बी त्याचा दिवसभर असा काला म्हणजे काला होऊन जाते. त्याच्यामुळे आपले जे अन्न आहे ते नलिकामध्ये, श्वासनलिकामध्ये इकडं-तिकडं पसरून जाते. त्याच्यामुळे शक्यतो जेवताना पाणी टाळा. पाणी पिण्याऐवजी तुम्ही दही पातळ करून किंवा त्याचं ताक बनवून पिऊ शकता आणि जेवणाच्या अगोदर अर्ध्या तासाने पाणी प्यायचे. आणि जेवण झाल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही. थोडं चुळभूर पाणी आपल्या तोंडामध्ये घेऊन गुळणा करून ते प्यायचं. तिथून पुढे अर्ध्या तासांनी पाणी प्यायचं. आणि कधीही शक्यतो आपण उठल्याबरोबर म्हणतो की गुळणा करायचं आणि पाणी फेकायचं. कधीच तसं करायचं नाही. कारण की ज्यावेळेस आपण पाणी घेतो 24 हायड्रेटेड आपण ते तोंडामध्ये घ्यायचं, गुळणा करायचं. ती जी लाळ आहे, ती लाळ पूर्ण आपल्या शरीरामध्ये गेली पाहिजे. त्याच्यामुळं सांगते, की पाणी जुने लोक कसे म्हणतात, की पाणी हे सिपत-सिपत पिल्या गेलं पाहिजे. सिप-सिप पिल्याने काय होते? कारण जुने लोक म्हणतात, की खरंच पाणी हे सिप-सिप पिलं पाहिजे. त्याच्यामुळं मी एवढं सांगते, आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे, हे प्रत्येकाला शरीराच्या आकार, चयापचय, क्षमता, आजूबाजूचे वातावरण आपण का आपण काम आपण का अन्न सेवन करतो यावर तसेच आपण कोणकोणत्या उपक्रमामध्ये सहभागी होतो यावर अवलंबून असतं. अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाला वयानुसार पाण्याची गरज आहे. आणि हे बघा मानवालाच नाही तर प्राणी मात्राला सुद्धा ही पाण्याची गरज आहे. शरीरातील पाण्याची पातळी ही स्त्रियापेक्षा पुरुषामध्ये अधिक असते. ही पातळी कमी होण्याची क्षमता मात्रे वयानुसार बदलत जाते. प्रौढ मंडळीमध्ये दिवसाला दिवसाला 3 ते 4 लिटर पाण्याची पातळी घटते. गरम होत असल्याने किंवा व्यायाम केल्याने पाण्याची पातळी कमी होते. आपण ज्यावेळेस व्यायाम करतो, त्यावेळेस आपल्या शरीरातला घाम बाहेर निघतो, त्यावेळेस आपल्या शरीरातली पाण्याची पातळी कमी होते. पाण्याची पातळी कमी होते. पाण्याची घटलेली पातळी भरून काढण्यासाठी नितांत गरज असते पाण्याची. पाणी का प्यावं? पेशीचे आरोग्य आणि त्यांची अखंडता तशीच राहावी म्हणून नलिकामधून रक्त प्रवाह सुरळीत व्हावं म्हणून चयापचय किंवा अपचय किंवा मूत्रावाटे होणारी शरीराची झीज भरून काढण्यासाठी अति घाम असलेल्या शरीराचे तापमान बदलून त्या तापमानाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सांध्यामधील वंगण टिकून त्याची कार्य नियमित सुरू करण्यासाठी. बघा पाण्याचे किती महत्व हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. शरीरातील पाण्याची नेमकी भूमिका काय? पाणी म्हणजे निसर्गाने मानवाने दिलेला निसर्ग दैत्य देणगी आहे. प्रत्येकाला पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. अशी पाण्याची माहिती आपण ऐकत आलो आहे. शरीरात पाण्याची नेमकी भूमिका काय आहे? कोणी किती पाणी प्यावं याची काही नियम आहेत. शरीरात पाणी कमी असून चालत नाही, अधिक असून चालत नाही. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपण अधिक काळ जगू शकत नाही. म्हणून पाण्याला जीवन असे म्हटले जाते. केवळ म्हणूनच नाही तर बघा आणि पोषक तत्व मिळते. नसले तरी पाण्याला आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे. आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे हे आता हळूहळू लोकांच्या चांगले पचनी पडला आहे. त्यामुळे